हॅलो, काकडे साहेब बोलतात का? हॅलो, काकडे साहेब बोलतायत ना? साहेब, मी धामणी गावामध्ये आलो आहे. माझं नाव पहिल्यांदा सांगतो. मी प्रभाकर बांगर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. तर इथं शेतकरी उपोषणाला बसले आहेत. विषय असा आहे का 25, 30, 35च्या मोटारी उपसा सिंचन योजना त्यांनी केलेल्या आहेत. शेतकऱ्यांनी कर्ज काढले, जमिनी मॉर्गेज ठेवून या जवळपास 7-8 कोटी रुपये खर्च केला इथल्या शेतकऱ्यांनी. कारण हे गाव पाण्यापासून वंचित असलेलं गाव आहे. कॅनॉलमधनं पाणी उचललं आहे, पण सोलर तिथं चालत नाही, सक्सेस होत नाही ते. त्याच्यामुळं अधिकृत कनेक्शनची त्यांची मागणी आहे. तो विषय सभागृहामध्ये गेलेला आहे. मागच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती स्टेटमेंट दिलं होतं की चीफ इंजिनियरचा अहवाल आल्यानंतर खासबाब म्हणून आपण त्यांना अधिकृत कनेक्शन देऊ. तर तुमचा अहवाल गेला आहे का नाही गेला आत्तापर्यंत? साहेब, पण इथं माणूस 3 दिवस झाले उपोषणाला बसला आहे. तुम्ही इथं आलं पाहिजे का नको? माणूस मरायची वाट पाहत आहे काय तुम्ही? मग हां, कसला अर्ज, कुठं अर्ज करायचा? अहो, गवारे साहेबांशी मी तुमच्या आधी बोललोय. ते मला म्हणले माझं म्हणणं मी पाठवले वरिष्ठ कार्यालयाला. सोलर नकोय आपल्याला, सोलर चालत नाही. तुम्ही स्वतः इथं या, प्रत्यक्ष पाणी करा. काय परिस्थिती आहे? सोलर सक्सेसच होत नाही, पाणीच चालत नाही, त्याचं फेल येतो कार्यक्रम सगळा. अहो, मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं सभागृहामध्ये, हा विषय सभागृहामध्ये झालेला आहे. हां, मग आम्हाला तो अहवालाची कॉपी मिळेल का? पाठवा, व्हॉट्सअप करा मला या नंबरवर. अहो, काय असं काय त्याच्यात सिरियस बाब आहे? अहो साहेब, हे बघा, मग काय होतं विनाकारण. मी आता ऐका, मी राजू शेट्टी साहेबांशी पण बोललोय. तुम्ही या लोकांना उगाच झुलवत ठेवायची कामं कमी करा. माझं म्हणणं काय, हे बघा, तुमची जबाबदारी काय आहे? अहो, पण इथं लोकांना अंधारात किती दिवस ठेवणार तुम्ही? तुमचा एक मिनिट, तुम्ही म्हणताय तुमचा अहवाल पाठवलाय, आम्हाला एक कॉपी द्या आमच्या लोकांना इथं. मग आम्ही पाहू, तिकडे मंत्रालयात बैठक लावू लगेच. हो, हे बघा, तुम्ही टाळटाळ करू नका. काय होतंय, हा विषय, हे बघा, हा विषय विनाकारण चिडीत जाईल. मी आता राजू शेट्टी साहेबांशी बोललोय. साहेब स्वतः इकडे येत आहेत. विनाकारण हा विषय वाढेल. मी तुम्हाला सांगतो, आणि तुम्हाला माहिती आहे मग आमचं संघटनेचं काम कसं असतंय. आणि हे बघा, सगळ्या लोकांचं म्हणणं आहे तुम्ही निगेटिव्ह अहवाल दिलाय. इथली वस्तुस्थिती तुम्ही पाहिलेली आहे. मला एक सांगा साहेब, एक मिनिट ऐका. सोलर सक्सेस आहे का इथं? चालतंय का पाणी? हे खरं सांगा मला. अहो, काय बोलताय तुम्ही? अहो, मला वेळेत काढता काय तुम्ही? हा, एक मिनिट यांच्याशी बोला. हा, काकडे साहेब, मी ग्रामस्थ बोलतोय, ग्रामस्थ. तुम्ही एकदा आले होते, बरोबर? तुम्ही अहो, मी ग्रामस्थ बोलतोय. मी प्रभाकर बांगर नाही बोलत, मी ग्रामस्थ बोलतोय. तुम्ही किती वेळा आले त्यावेळेस आम्हीच होतो सगळे ग्रामस्थ. आता त्यावेळेस आपण ती सोलर तुम्ही लावलं, ते सोलरचं पाणी पडलं त्या दोनागिरीमध्ये पडलं, तुम्ही होते त्यावेळेस. हां, मला सांगा, तुम्हाला आम्ही त्यावेळेस पण दाखवलं की सोलरचं पाणी कसं पडतंय आणि MSCBच्या विजेचं पाणी कसं आहे. तुम्हाला पण मान्य होतं का सोलरचं पाणी कमी पडतं? कोणी इंजिनियर केलं म्हणून आता उगाच सांगतो का तू आम्हाला? तर माझ्याकडे पण सोलरची मोटर आहे. अहो, डाटा सांगतोय म्हणजे वापरावं लागेल, तुम्हाला खरं सांगू का साहेब, ठोकावं लागेल ना याला सरकार कारणीभूत आहे. आमच्या गावातल्या का मरण त्याला ना कोणी कारणीभूत. तुम्ही आज काकडे साहेब कारणीभूत. सगळं बिल फाटलं. मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं की सीई जो निर्णय देतील ते येथील पाहणी करतील आणि मग ते करतील. तुम्हाला पण माहिती आहे चालत नाही. काय अहवाल दिलाय तुम्ही? निगेटिव्ह अहवाल दिलाय म्हणून तर येत नाही ना तुम्ही. येत आहे सारखा सोलर घ्या. रवी इकडे दे. रवी, एक मिनिट.
खोटं बोलताय तुम्ही सर. काकडे साहेब मी तुम्हाला प्रेमानं सांगतोय हे बघा तुम्ही जर याच्यामध्ये नाटकं केली ना मग आम्हाला मग तुमच्याकडे यावं लागेल मग हे बघा तुम्ही प्रामाणिकपणे हे बघा सोलरची मोटार 3 HP ची मी पण बसवलेली आहे गेल्या वर्षी मला माहिती आहे आज काय पाणी परिस्थिती. चालत नाही म्हणून या मला पाणी हे बघा भरा. मी काल परवाच पाणी चालत नव्हतं माझं हे तर 25, 30 आणि 35च्या मोटर येत तुम्ही विनाकारण हे बघा तुमचं काय जोडी धोंडा पडतो का तुम्ही द्या ना अहवाल व्यवस्थित आम्ही ते खास बाब म्हणून हे बघा आम्ही मुख्यमंत्र्याकडून ते खास बाब म्हणून या लोकांना कनेक्शन आणू तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करा हे बघा सगळं बिल तुमच्यावर फाटल मग मी तुम्हाला सांगतो हा तुम्ही प्रामाणिकपणे ठीक नाही मी तुम्हाला सांगतो विनाकारण मग काही गोष्टी वाढतील आणि आजच्या आज निर्णय घ्या म्हणा आजच्या आज. तिकडं तुमच्या कार्यालयात घुसू मग येऊन हो आजच्या आज निर्णय घ्या आणि उपोषण आजच्या आहे. आज निर्णय घ्या आणि काय केलंय ते आम्हाला पण कळू द्या इथल्या लोकांना शेतकऱ्यांना अंधारात ठेवू नका हे बघा गांधी निर्णय आणि अहवाल पाठवा तुमचा. कळतात आणि आम्हाला भगतसिंग हे माहिती आहे हा तुम्ही प्रामाणिकपणे तुमचं काम करा हा त्याच्या आईला घोडा लावा आपण. आता उगाच माझ्या तोंडात भाषा ओपन झालं ना कळालं ना. तो काय करतोय रिपोर्टच पाठवा देत नाही ना.